ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। फलंदाजीसाठी शाहीद पहिला बॉल पंधरा टप्प्याचा, त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला असेल तरी वेगळा आनंद असतो। बॅटिंगसाठी आपल्याला योगेश पवार पाहिला मिळतो आणि नाराज जरूर केलाय, परंतु चांगल्या मॅचेस आपण पाहतोय। टप्प्याचा बॉल त्याच्यावर केलाय प्रहार। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब। पावसाळी क्रिकेटमध्ये जिंकलेलं नाही, परंतु पाहूया संघाकडे क्षमता आहे, स्पर्धेमध्ये आम्हाला त्यांचं सहकार्य लाभलंय। आणि पोलीस स्टेशनची मॅच आम्ही खास पावसाळ्यामध्ये राखून ठेवतो। हो या वेळेला काहीतरी वेगळं करण्याचा जबरदस्त बॅटिंग त्याची आम्ही नेहमी पाहतो। हो याही फॅटी बिलाल फ्रॉम चिता कॅम्प। पहिला बॉल अतिशय वेगात परंतु अधिक वेगवान गोलंदाज। नक्कीच आपण पाहतोय। मनपूर्वक आभार। आपण तगडे आहेत, चांगले आहेत। टप्प्याचा बॉल मागील बॉलचं उत्तर दिलं, जशास तसं प्रत्युत्तर बॉलला पाठवलं सीमारे। 2 तास अगोदर सेटअप लावणं गरजेचं असतं। करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय। दोघांमधील युद्ध एकदा योगेश पवार यांनी जिंकलं। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। वाट करावी लागणार आणि त्यासाठी प्रयत्न सर्व संघ करतात। विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आणि बिलालने आणखीन एक फलंदाज माघारी धाडला। नाव आहे शाहीद। पहा एका मागोमाग एक धक्के, मुंबईची स्पीड गन अर्थात बिलाल सध्याच्या घडीला चांगले क्रिकेट। त्यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि केतसान आणखीन एक मोठा मासा गळाला लागताना पाहायला मिळतोय। प्रभावचं आवडतं आणि लाडकंच असतं। याही वेळेला फटका फसला, बॉल हवे एक प्रयत्न, परंतु सुदैवी राहिले फलंदाज। त्याला कारण होतं त्यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु हे आपण पाहू शकता। हो या वेळेला पुन्हा एकदा वेगळ्या चेंडूचा 8 षटकांचा सामना आहे। बॉल त्याचा घेतला फायदा, बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। रन मशीन म्हणतात, स्ट्राइकवर बॅटिंग साठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल। उद्या देखील या ठिकाणी नामोनी म्हणजे ट्रायडंट संघ या ठिकाणी पाहायला मिळेल, जिया चॅम्प 11 संघाच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालं। यावेळेला टप्प्याचा बॉल त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न, कॅच हातातून सुटते आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे। थॉमसला मिळतंय जीवदान, धावा मिळतात 6, येतोय षटकार। वाढतंय आणि त्याला पसंती दिली जाऊ लागली। केला जातोय थॉमस आहे। त्याला पहिल्या टप्प्याचा बॉल, खराब बॉल आणि त्याचा फायदा थॉमस नाही घेणार। तेच या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। थॉमसच्या बॅटमधून आणखीन एक षटकार तेच या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। थॉमस डायस ही संयम आहे त्यांच्याकडे। चांगल्या बॉलचा सन्मान, खराब बॉलवर प्रहार, एक धाव तर घेतली गेली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु त्यांनी थांबवलंय। एका धावेने जर पाहिलं तर धावफलक पुढे जाताना आपल्याला त्याचबरोबर आम्हाला ज्यांनी सहकार्य केले, मग संपूर्ण आम्ही आभारी आहोत। आमचे सर्व ऑलराऊंडर आहेत, सर्व वटवडीतील प्रत्येक टीमचे त्यांचे आम्ही आभारी आहोत। उत्तर केला गेलाय, परंतु कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं। मॅच जिंकायचे असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या कॅचेस सुद्धा घ्याव्याच लागतील आणि तेच या ठिकाणी झालंय। व्यावसायिक क्रिकेट सर्वांना पाहायचं असतं आणि ते पाहण्यासाठी आपण आतुर असतो। आता देखील युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे चाहते या मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचंही कौतुक नक्कीच करू, आभार मानू। टप्प्याचा बॉल त्याच्यावर प्रहार, वा खराब बॉलचं या ठिकाणी षटकारामध्ये रूपांतर करताना पाहायला मिळालं। लोड फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे।
एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. गरज होती का या कॉलची? कारण एका षटकारांशी बॅटिंग करत होते आणि त्याच वेळेला थॉमसने दुसऱ्या दुसऱ्या बाजूने थॉमस आहे. ही जोडी दोन मातब्बर टीम ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये असतात ना, जो संघर्ष पाहायला मिळतो तोच संघर्ष आजही या ठिकाणी या महत्वपूर्ण मॅचच्या वेळेला आपण पाहतोय. एक वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत नव्हता. क्रिकेटच्या खेळाचा हे व्यावसायिक क्रिकेटर आहेत. त्यांना आपण फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा या सर्वमध्ये फॉलो करत असतो. यावेळेला करा बॉल, त्याचा फायदा घेतला. रन मशीन मुंबईची रायगडसाठी काय कामगिरी करतायत. तर डोंबिवली दीपक दादा प्रतिष्ठान टीमला मॅच मध्ये आणू शकतो. यावेळेला जणू काही मागील बॉलचं उत्तरच दिलं की काय, मागील फटक्याचं उत्तरच दिले काय. वेगात चेंडू उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला तो बिलाल, आणि बिलालचा वेग सध्याच्या घडीला आपण पाहतोय. या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रचंड वेगात गोलंदाजी होताना पाहायला मिळतंय. अक्षरशः मागील बॉलवर 2 बॉल षटकार पाहिली आहे. त्यामुळे या दोघांमधील देखील लढत चांगलीच रंगली आहे. मिळतोय एक मोठा फटका आला जरूर, परंतु तदनंतर अचूकतेवर येताना पाहिजे आवश्यकता आहे. 5वं षटक मारलं असत आहे. त्यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक चांगला चेंडू. वा, काय कमबॅक आहे. मागील ओव्हरमध्ये देखील अशाच पद्धतीने गोलंदाजी केली होती. योगेश पवार यांनी त्यांच्यावर एक हल्ला केला होता, परंतु तदनंतर त्यांनी आले. आपला वेग काय आहे का या चिताकांच्या वेगवान गोलंदाजाच्या नावाचा दबदबा आपण पाहतो. अलीकडच्या काळात खूप कमी कालावधीमध्ये तेच गोलंदाजी करतात. प्रचंड वेग आणि गरज होती कशाची, तर विकेटची, आणि ती देखील थॉमसच्या. कुणी काढली तर बिलालनेच ही विकेट काढलेली आहे. वा, काय गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर खचून न जाता काय 3 ओव्हरमध्ये रन. बॉल त्याच्यावर आक्रमण आणि विकेट. गुजरातचा जादूगर म्हणजे नाझीम गुल्ली आले आणि पहिल्याच बॉलवर विकेटही मिळवली. पहा या ठिकाणी पहा काय झालं. अविसर ट्रॉफी पनवेलची गाजवली होती, ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती. बॉल टप्पा पडल्यानंतर घर वळत असताना कीपरच्या हातामध्ये मात्र त्यांच्या चेहऱ्यावर थोड्या वेळापूर्वी तणाव होता, आता थोडंसं हास्य. परंतु आणि आता वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न नाझीम गुल्ली यांचा. हुकूम सिंग आणि त्याच बॉलने जर पाहिलं आज एक क्रिकेट वर्षानंतर त्यांना माहिती असते, प्रत्येक वाटतं की आमच्या संघात नाझीम गुल्ली असावे. त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. रवी लिंगाला त्या ठिकाणी येत आहे. स्कोर जर पाहिला तरी आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलनंतर समीकरण बदलत आहे. प्रत्येक बॉलनंतर सध्याच्या घडीला पाहतोय. त्यावेळेला कुटुंबाचा बॉल त्यावर पूल करण्याचा प्रयत्न हरीश पुढे. चीता म्हणेल 10 धाव कल्याणचा चीता, कारण अशा प्रकारच्या अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतात की केवळ क्षेत्ररक्षण समीकरणं बदलतील. गुजरातचा जादूगर जादू दाखवताना पाहायला मिळाला. समीकरण पुन्हा बदलत आहेत आणि स्कोर जर पाहिला तर काही करू शकतात. यावेळेला ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न हुसेन, त्यांचा आणखीन एक वेगवान गोलंदाज. आवश्यकता या मॅचमध्ये त्याला खेळल्या कव्हरच्या दिशेने कॅच काय पकडले. अनिकेत सावंतसाठी टाळ्यांचा गजर आणि टाळ्यांचा कडकडाट. वा, कॅचेस विन द मॅचेस. तुम्हाला मॅच जिंकायचे असतील तर अशाही प्रकारच्या कॅचेस घ्याव्याच लागेल. या अगोदर जरूर पाहिलंय खेळाडू माघारी जरूर परतले, परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो. यावेळेला नो बॉल. पहा आधीचं किरण मात्र नक्कीच दिसताना पाहायला मिळत आहे आणि फील्ड देखील असेल. 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता ही मॅच आहे. यावेळेला फील्डचा चेंडू जरूर होता, परंतु मोठा फायदा झाला नाहीये. एक नंतर त्या ठिकाणी घेतली जाईल.
दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली अंकुर चौधरी खास उत्तर प्रदेशातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आले. आणखीन एक धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळतो. खूप चांगली सुरुवात होती, खूप चांगल्या परिस्थितीत होते, परंतु एका मागोमाग विकेट गमावल्या. आमच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक उदयनमुख समालोचक म्हणून आहेत, ते देखील आज उपस्थित राहिले. बॉल हवेत, एक धाव तर घेतली गेली आहे. प्रयत्न तर सुरू झाले की कॅच होईल आणि याच बॉलला मॅच फिनिश होईल की नाही, परंतु तसं नाही झालं. मॅच ऑन आहे अजूनही. तुम्ही जर पाहिलं तर 68 आहे. गरज आहे मोठमोठ्या आला तर मॅच दृष्टिक्षेपात देखील येऊ शकते. परंतु हुसेनने अचूकता या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाली. बघता बघता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये आणि धावांची आवश्यकता असेल आता पसरले. म्हणजे पुण्यामध्ये नाशिकमध्ये देखील एक रबर बॉलची स्पर्धा झाली, म्हणजे रबर बॉल क्रिकेटने देखील आता वेळ लावलाय. पहिला बॉल गुजरातच्या जादूगाराचा, जादू दाखवली आहे बॉलवर. टप्पा पडला, बॉलने घेतली फिरत, निर्धाव चेंडूची सांगता, परंतु सरोज याला कोणी विसरू शकणार नाहीये. या मॅच साठी फॅक्टर सरोज. हो मॅच संपलेली नाहीये हे सांगत असताना या ठिकाणी जी मीना टेकर मी आहे ना, तर षटकार येतोय. हा खेळ जर पाहिलं तर थोडंसं हळूवार पद्धतीने वेग पाहायला मिळाला, परंतु मॅच संपलेली नाहीये. हो ती येते. क्रिकेट आहे ती प्रतिस्पर्धी मॅचमध्ये येईल याचा नेम नाही. तुम्ही गाफील राहिल्याचं प्रतिस्पर्धी संघ मॅचमध्ये नक्कीच येतो. लाईकवर जर पाहिलं तर अरमान पटका तर खेळलाय समोरच्या दिशेने. बिग 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 सिक्सर याला म्हणतात क्रिकेट. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. पहा 2 चेंडूने आता 10 धडकतात ना, तर तुम्हाला हे पाहायला मिळतं. नाझीम मुले असली म्हणून काय झालं, मी देखील पनवेलवरून घाटकोपर पटवाडीत कशासाठी आलोय तर रनच करायला आलोय, तेच दाखवतात अरमान. हो परंतु गुजरातच्या जादूगाराने जादू दाखवली. पुन्हा एकदा बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि स्कोर जर पाहिला तर आता 84 म्हणजे 9 धावांची आवश्यकता. शेवटी चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न अरमानने केला, जी मीना टेकर यांनी केला. आणि पाहूयात आज की शाम किसके नाम. आणि आजची संध्याकाळ नावाने ठरते आहे दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली, महेंद्र दादा म्हात्रे आणि त्यांची टीम, त्याचबरोबर उमर इलिमान चंदेरी, हकीमभाई शेख आणि कंपनी आजच्या दिवसावर आपलं नाव कोरतायत. आणि मागील वर्षी देखील फायनलमध्ये हा संघ पोहोचला होता आणि याही वर्षी म्हणजे जवळपास 4थ्यांदा या. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.